नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील हवालदार संतोष ब्राह्मणे याला कुटुंबाविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीत कोणतीही कारवाई न करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी खासदार निलेश लंके प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नगर कल्याण महामार्गावरील वासुंदे चौकात जोरदार रस्ता रोको आंदोलन करून शासनाकडे हमीभाव आणि अनुदानाची मागणी केली आहे। जळगाव शहरात भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामामुळे जुन्या पथदिव्यांच्या केबल्स कापल्या गेल्याने नागरिक अंधारात चाचपडत असून या मनमानी कारभारावर आणि अघोषित लोडशेडिंगवर आमदार सुरेश भोळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तीव्र संताप व्यक्त केला आहे। धुळ्यातील HDFC बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया लिहिलेल्या 500 रुपयांच्या 100 खेळण्यातील नोटा भरून बँकेची 50,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या सचिन पिसोटे या तरुणाविरुद्ध आझाद नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। नंदुरबार जिल्ह्यात आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गोवंशांची अवैध वाहतूक, विक्री व कत्तल रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने एका विशेष 7 जणांच्या गोरक्षक सेलची स्थापना करून हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलाय।